गोष्टीचा विचार करावा लागेल. एक पाणी मग काही सूचना विचारल्या. पुरंदर उत्सव योजनेची झालेली कामं ही पुरी करावीत. त्याच्यामध्ये नावे कोल्हे रोड ते गुरुद्वारी कार्यवन तलाव, सोनारे फाटीची धनगरवाडा पाईपलाईन करणं, नाझे धरण ते खोबणेमाळा कोथळमाळा मार्गे जत्रेमाळा ही पाईपलाईन करणं अशी कामं सरपंचांनी काही सुचवली. भाषणामध्ये सुद्धा या ठिकाणी आली. आणि त्याशिवाय कोल्हे गावाच्या अंतर्गत असलेले फादर तलाव, ओढे, नाले हे भरून काढण्याच्यासाठी CSR किंवा आणखीन कुठं तरी मदत यावी अशा एक 2-3 मुद्द्यांची सूचना तुम्ही या ठिकाणी भाषणात केली आणि लेखीसुद्धा दिली. आता हे हातात घेतल्याच्या नंतर मी स्वतः तुमचे आमदार संभाजीराव धेंडे आणि ते काही सहकारी या प्रश्नाची सोडवणूक कशी करता येईल यासाठी एकत्र बसू. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी घेऊन त्याचे कायमस्वरूपाचे प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दलचा आग्रह त्यांच्याकडे धरू आणि याची काही ना काहीची सुटका करण्याची काळजी आम्ही घेऊ, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला काळजी एकच आहे की आता ही कामं करायला आग्रह करायचा, सरकारला मागे लागायचं हे आम्ही करून घेऊ, पण जमीन तुमची राहील ना? काही कुठे उत्तर देत नाही. या साईकडे नेते लोकांनी इथं बरेच व्यवहार केलेच का? तुमच्याकडे केले? शिक्के देऊ. जमीन तुमची आहे का? घेतली? किती किती घेतली असेल? 500 एकर. हां हां 500 एकर म्हणजे 1000 झाली इथेच. आणखी तुम्ही ती घेतली? नाही, बाकी काही नाही. आपण फायद्याची योजना करणं. आम्हा लोकांची इच्छा आहे की नावली आणि तुमच्या गावाला पाणी मिळावं, इथल्या स्थानिक लोकांना पाणी मिळावं. बाहेरचे लोक जमिनीच्या ठिकाणी घेत असतील तर विचार करावा लागेल की पाणी कोणासाठी देईल. जेव्हा मी खोलात जातो तुम्ही सांगताची माहिती कितपत सत्यावर आधारित याची चौकशी करतो आणि नंतरच त्याच्यामध्ये लक्ष घालतो, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या ठिकाणी MIDC काढली जेजुरीच्या जवळ. मला आठवतं आहे की त्यावेळेला असं करावं अशा प्रकारची मागणी जेजुरीचे त्यावेळेचे नगराध्यक्षांनी काही लोकांनी केली होती, दिली. आणि त्यावेळेला लोकांनी सहकार्य केलं. आपण जमीन घेऊ शकलो, MIDC काढली, छोटे मोठे कारखाने आले, हाताला काम मिळालं. पण आता तेवढं भागणार नाही, त्याचा विस्तार केला पाहिजे. काही लोकांचा विरोध आहे, काही लोकांचा पाठिंबा आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढू, त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ आणि MIDC या ठिकाणी वाढवून अधिक हातांना काम मिळत असेल तर त्या संबंधीचा आग्रह हा आपल्याला करावा लागेल. पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचं माहेर देत होता.
नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळामध्ये त्यांनी पुण्याच्या जवळ MIDC आणली, पिंपरी चिंचवडला. टेल्कोसारखा कारखाना त्यांच्या पुढाकाराला आला. बजाज यांचा ॲटोसारखा कारखाना त्या ठिकाणी आला. गजोर यांचा कारखाना त्या ठिकाणी आला. आणि पुणे ही औद्योगिक नगरी झाली. तुम्हा लोकांच्या आशीर्वादानं माझ्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद आल्याच्या नंतर मी निर्णय घेतला की पुण्याला कारखाना आता द्यायचाच नाही. आता कारखाने द्यायचे असतील तर बाहेर द्यायचे. पहिली निवड आम्ही भिगवणची केली. भिगवण केल्याच्या नंतर बारामतीची केली, इंदापूरची केली आणि नगर रस्त्यावर रांजणगावची केली आणि नाशिक रस्त्यावर चाकणची केली आणि या रस्त्यावर श्रीगोंद्याची केली. या सगळ्यामुळं जवळपास काही लाख लोकांना काम मिळतं. पुण्याच्या जवळ आयटीच्या क्षेत्रामध्ये हिंजवडी ही तिथं कारखानदारी आपण आयटीची आणली. मी मागेही सांगितलं होतं की कारखानदारी आमच्या गमतीनं आली. आमचे एक सहकारी आहेत, नानासाहेब नवले खासदार होते. त्यांनी साखर कारखाना काढला. मला भूमिपूजनाला बोलवलं. हिंजवडीला त्यांचा कारखाना होता. मी भूमिपूजन केलं आणि भाषणात सांगितलं इथं कारखाना होणार नाही. एवढे पाहुण्याला भूमिपूजनाला बोलवलं तो नाही म्हणतो. मी त्यांनी सांगितलं तुम्हाला 25 वर्षांनी दुसरी जागा देतो. मला इथं IT काढायची आहे. आज 11,000 कोटीची निर्यात तिथनं होते आणि 2.5 लाख मुलांना